नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे मुंबईतल्या शिवडी इथल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकास रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण चाळींच्या पुनर्विकासाला केंद्र सरकारनं नकार घंटा वाजवली आहे. केंद्रीय बंदरं, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना पत्र पाठवलंय. आमच्या खात्याच्या सध्याच्या धोरणामध्ये या चाळींच्या पुनर्विकासाची कोणतीही सक्षम तरतूद नसल्याचं सोनोवाल यांनी पत्रात नमूद केलंय. शिवडीतील चाळी या केंद्र सरकारच्या जागेवरती आहेत आणि या चाळींच्या पुनर्विकासासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत पाठपुरावा करतायत. त्यामुळे त्यांनी केंद्रीय बंदर मंत्रालयाला पत्र पाठवून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली होती. त्यावरती आता केंद्रानं पत्र पाठवून उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे शिवडी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास आता रखडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याच संदर्भातली माहिती घेऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रणाली. श्वेता, मुंबईमध्ये वरळी, त्याचनंतर नामजोशी आणि शिवडी या 3 ठिकाणी बीडीडी चाळी आहे. यापैकी शिवडी इथली बीडीडी चाळी जी आहे ती बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यांच्या जमिनीवर आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्ष याचा पुनर्विकास रखडला होता. पण देवेंद्र फडणवीस यांचं गव्हर्नमेंट असताना या 3ही ठिकाणी पुनर्विकासाचा प्रकल्प जो आहे तो राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सगळी आखणी करण्यात आली आणि टेंडर सुद्धा काढण्यात आलेले होते. परंतु आता जवळपास या सगळ्या गोष्टींनाही 3.5 ते 4 वर्षाचा कालावधी होत आलेला आहे. परंतु वरळी बीडीडी चाळ असेल किंवा नामजोशी इथला प्रकल्प असेल, हे दोन्ही प्रकल्प अजून फारसे पुढे गेलेले नाही. त्यात शिवडी बीडीडी चाळीच्या संदर्भात ही धक्कादायक बातमी पुढे येते आहे की बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या वतीनं हे सांगण्यात आलेलं आहे किंवा केंद्रीय मंत्रालयाकडे हा विभाग असल्यामुळे केंद्रीय मंत्रालयानं हे कळवलेलं आहे की अशा इमारतींच्या पुनर्विकासाबाबत आमच्याकडे कुठलंही धोरण नाही. आपल्याला माहिती आहे की अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद आहे. त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडलेली आहे. अतिशय महत्वाकांक्षी असलेला हा शिवडीतला बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प आता रखडणार हे जवळपास स्पष्ट होत आहे. जी प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. केंद्र सरकारशी पत्र व्यवहार केलेला होता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आणि आता केंद्राकडून त्यांना पत्र आलंय, उत्तर आलंय. मध्ये पुरेशी सक्षम तरतूद नसल्या कारणामुळे बीडीडी चाळीच्या पुनर्विकास रखडण्याची आता शक्यता आहे. तर म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेतील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत आणि राज्य सरकारनं नवीन उत्पन्न मर्यादा लागू केली असून त्यामध्ये अत्यल्प, अल्प आणि मध्यम या गटांसाठी किमान उत्पन्न मर्यादाच ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे आता अत्यल्प गटातील इच्छुक हे अल्प आणि मध्यम आणि उच्च अशा 4ही गटांमध्ये अर्ज करू शकणार आहेत. त्याचवेळी अल्प गटातील इच्छुक मध्यम आणि उच्च गटात सुद्धा अर्ज करू शकणार आहेत. उच्च गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. आता बातमी आहे मुंबईतल्या पावसाची. मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून पावसानं हजेरी लावली आहे. कुर्ला, चेंबूर, घाटकोपर या परिसरामध्ये अधूनमधून पावसाचा शिडकावा होतोय. त्यामुळे उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. पहाटेपासून मुंबईसह उपनगरामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र या पावसामुळे अद्याप कुठेही पाणी न साचल्यामुळे रस्ते आणि रेल्वे सेवा ही सुरळीत सुरू आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. गोंदियामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून हैराण झालेल्यांना दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून मान्सून जिल्ह्यामध्ये हुलकावणी देत होता. मात्र अचानक पावसानं हजेरी लावली आणि अनेक सखल भागात त्यामुळे पाणी साचलं. अर्नाळ्यातील किल्ला गावाला समुद्राच्या भरतीचा तडाखा बसलाय. समुद्रालगत असलेल्या 9 घरांमध्ये भरती आल्यानं पाणी शिरलं घरात. धूप प्रतिबंधक बंधारा कमी उंचीचा असल्यामुळे तो ओलांडून लाटा उसळल्या आणि गावामध्ये पाणी शिरलं. घरामध्ये पाणी शिरल्यानं संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय अर्नाळ्यात. घाटकोपर इथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनुसच्या कथित कोठडी मृत्यूशी संबंधित असलेल्या खटल्यामध्ये आता लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. ख्वाजा युनुस प्रकरणामध्ये अनेक राज्य सरकारनं
अखेर राज्य सरकारनं प्रदीप घरत यांची विशेष सरकारी वकील म्हणून निवड केली आहे आणि त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या खटल्यातील आरोपींना शिक्षा होऊन हा खटला निकाली लागू शकतो. साल 2018 पासून जैसे थेस असलेल्या या खटल्यामध्ये सरकारी वकिलाची नेमणूक करावी या मागणीसाठी ख्वाजाची आई आसिया बेगमनं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यावरती उत्तर देताना महाधिवक्त्यांनी ही नियुक्ती लवकरात लवकर करू अशी ग्वाही कोर्टाला दिली होती. तर ख्वाजा युनुस प्रकरण नेमकं काय आहे त्याच्यावरती एक नजर टाकूयात. 2 डिसेंबर 2002 रोजी घाटकोपरमध्ये एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता तर 39 जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली होती. 25 डिसेंबर 2002 ला प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट अंतर्गत ख्वाजाला अटक करण्यात आली. दरम्यान 6 जानेवारी 2003 मध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये युनुस आणि इतर 3 आरोपींची चौकशी करण्यात आली. तर 7 जानेवारीला पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की युनुस फरार झालाय आणि युनुसला चौकशी संदर्भात औरंगाबादला घेऊन जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्याचाच फायदा घेऊन तो आमच्या ताब्यातून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र या प्रकरणातील आरोपी डॉक्टर अब्दुल मतीननं दिलेल्या साक्षीनुसार युनुस कोठडीमध्ये असतानाच त्याला बेदम मारहाण झाली होती, ज्यात त्याला रक्ताची उलटी झाली होती. या प्रकरणी सचिन बाजेसह अन्य 3 पोलिसांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला. त्यांच्या या याचिकेवरती आज उच्च न्यायालयामध्ये एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानासाठी 20 जूनला जामीन मिळण्याची मागणी या दोघांनी याचिकेद्वारे केली आहे. सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या दोघांनी एका दिवसासाठी मतदानासाठी तुरुंगातून बाहेर येण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय. अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडतायत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक पार पडतेय. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते सहभागी असतील आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांकडून आढावा घेणार आहेत. भाजपनं सुद्धा 6व्या जागेसाठी उमेदवार उभा केलाय, त्यामुळे 6व्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नावर महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये चर्चा होईल. तर आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची सुद्धा बैठक होते. दुपारी 12 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे उपस्थित असतील. 6वा उमेदवार निवडून आणण्यासाठी या बैठकीमध्ये रणनीती आखली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे शिवसेनेनंतर भाजपचं सुद्धा आता हॉटेल पॉलिटिक्स दिसून येत आहे. भाजपचे आमदार सुद्धा आता एका हॉटेलवरती थांबणार आहेत. 18 जून पासून आमदार हॉटेलमध्ये असतील, कारण 20 जूनला विधान परिषदेसाठी मतदान आहे. हॉटेल ताजमध्ये आमदारांचा मुक्काम असेल आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका झाल्यानंतर शिवसेना सुद्धा दुसरीकडे आपल्या आमदारांना पुन्हा एकदा हॉटेलवारी घडवण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेनंतर भाजपने सुद्धा आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची तयारी केली आहे. ताजमध्ये भाजपचे आमदार असतील तर शिवसेनेचे आमदार पवईतल्या रेनिसन्स हॉटेलमध्ये मुक्कामी असतील आणि भाजपचे आमदार प्रेसिडेंटमध्ये. त्यामुळे आता आमदारांची फोडाफोडी होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली दिसतेय. आणि आता एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे शिर्डीमधल्या तमाशा कलावंत छबुबाई चव्हाण यांना जगण्यासाठी झाडू मारण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या तडाख्यामध्ये फड बंद पडला. तमाशा ही लोककला समृद्ध करणाऱ्या लोककलावंतांची परवड सुरू झाली आणि त्यावरचाच न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. खायला घरात साहित्य इकडे नाही, बोलग्या इकडे हलक्या इकडे घालून सारं वाटलं करून बसलं, काही सुद्धा राहिलं नाही माझ्याकडे. एक बी सामान नाही राहिलं तमाशाचं.
झाडू मारणारी ही वयोवृद्ध महिला पहा. ही महिला साधीसुधी नाही. एकेकाळी महाराष्ट्र गाजवून सोडणाऱ्या या तमाशा कलावंतीण आहेत छबूबाई चव्हाण. अख्खं आयुष्य लोककलेची जोपासना करण्यात घालवलेल्या छबूबाईंच्या वाट्याला आज उपेक्षिताचं जगणं आलंय. जगण्यासाठी एका शोरूमच्या बाहेर त्यांना झाडू मारावा लागतोय. महिना 7,000 रुपये मिळतात. त्यात 2,000 रुपये घरभाडं जातं. उरलेल्या पैशात खायचं काय असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर कायमच असतो. 35 कलावंतांचं तमाशा मंडळ चालवणाऱ्या छबूबाईंना लॉकडाऊननं अक्षरशः देशोधडीला लावलं. या बिचाऱ्यानी तर कामाला लावलं 7,000 तेव्हा मी पोटाला खाते. आणि माझ्यापाशी काही सुद्धा नाही आता. खोली भाडं 2,000 भरावं लागतं, त्याच्यातून किराणा भरावा लागतो, खाणं पिणं करावं लागतं, त्याच्यात काहीच नाही माझ्याकडे उरलं. उपासमार असह्य झाली तेव्हा जीव जगवण्यासाठी त्यांनी तमाशातलं सगळं साहित्य विकून टाकलं. लोककलेची सेवा करणाऱ्या छबूबाईंना आज मदतीचा हात हवाय. मोठ्या घोषणा नकोयत, आश्वासनं सुद्धा नकोयत. त्यांना जगण्यासाठी हवाय मदतीचा हात. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. तर शिर्डीमधल्या या छबूबाईंवरती काय वेळ आली आहे हे आपण पाहिलं सविस्तरपणे. मात्र याच संदर्भात आपण बोलणार आहोत. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आपल्यासोबत जोडले गेलेत. त्याचसोबत महाराष्ट्र तमाशा मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. दोघांचंही स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. सुरुवातीला रघुवीरजी, या लॉकडाऊनच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि या काळामध्ये तमाशातील सगळे जे कलाकार आहेत किंवा फड मालक आहेत त्यांची आत्ता अवस्था काय आहे? त्यांची आता अवस्था खूप वाईटच आहे. कारण 2-2.5 वर्ष सर्व काही चालू होतं, फक्त तमाशाच बंद होता. आणि तमाशा बंद असल्यामुळे ही हंगामी कार्यक्रम करणारी माणसं आहे. आमचा 6 महिन्याचाच फक्त हंगामा असतो. 6 महिने पूर्ण तमाशा बंद असतो. आणि या 6 महिन्यात जे कमवायचं ते वर्षभर खायचं अशी आमची परिस्थिती सद्यस्थिती आहे. परंतु लॉकडाऊनमुळे तो कार्यक्रम बंद पडला आणि आमचा जो सीझन आहे त्या सीझनलाच तो कार्यक्रम बंद पडल्यामुळे सर्वांवर उपासमारीची पाळी आली. आता या ज्या छबूबाई आहेत या छबूबाईंचा एक फड आहे. 40-50 माणसं त्यांच्या फडात काम करतात. परंतु त्यांचा फड मोडला. त्यांच्याजवळ काहीच राहिलं नाही. त्यांच्या मुलींची लग्न झालेली असल्यामुळे मुली त्यांच्या संसारात गेल्या. आणि छबूबाईवर आजची ही जी परिस्थिती आलेली आहे ती छबूबाईवर आलेली आहे. मी त्यांना वेळोवेळी मदत केली, परंतु ती तुटपुंजी. पुरीची अशी नाही, कारण मी एवढा असा मोठा मतब्बर नाही की मी त्यांना 12ही महिने पोचू शकतो. हातावर पोट आहे. अशा असंख्य महिला आहेत. तुम्हाला माहित असेल राष्ट्रपती पारितोषिक विजेते दादू इंदुरीकर यांच्या सोबत काम करणाऱ्या प्रभा शिवनेकर आज गोळ्या बिस्किट विकून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे. अशा कितीतरी महिला आहेत. कुणी धुणं भांड करतंय. ज्या महिलेला म्हणजे आमच्या स्टेजवर ज्या महिलेला 3-3 वेळा वनसुमोर येत होता लावत होता, ती महिला आता दुसऱ्याच्या इथे धुणे भांडे करते. इतकी वाईट परिस्थिती आमच्यावर आलेली आहे. आणि या परिस्थितीला काही सरकार जबाबदार आहे असं नाही, परंतु एकंदरीत जगावर आलेलं संकट आणि त्यातून समाजगिरांची झालेली फरफड या गोष्टीला आता सरकारने कुठंतरी टाळा लावावा आणि आमच्यावर आलेली उपासमार ही लवकरात लवकर कशी दूर करता येईल याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं. या लोकांना जे मानधन आहे ते मानधन खूप तुटपुंज आहे. 2200-2700 असं मानधन आहे. ते वाढवलं पाहिजे. 5,000, 6,000 आणि 7,000. कारण त्यांच्या गोळ्या, त्यांची औषधं, त्या महिन्याचं खाणं पिणं हे सगळं त्या मानधनात सुटलं पाहिजे. म्हणजे छबूबाई सारखी पाळी इतर कलावंतांवर येणार. बरोबर. रघुवीरजी, आपल्यासोबत शिर्डीतले शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आहेत. लोखंडेजी, रघुवीरजी जे सांगतायत ते अतिशय प्रामाणिक त्यांनी मागणी केली आहे. त्यांना परिस्थितीची पूर्णपणे कल्पना आहे आणि त्यांनी मदतीची मागणी केली आहे. अर्थात त्यांनी त्यांच्या परीनं या सगळ्यांना मदत केलेली आहे किंवा त्यांची बाजू ते मांडतायत सगळे कलावंतांची. त्यामुळे तुमच्याकडून काय नेमकं या सगळ्या लोककलावंतांसाठी करता येईल, काय सांगाल त्यांना? त्या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये जे संकट आलं पूर्ण देशावर, ते भयानक संकट होतं.
त्या संदर्भात पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये सर्वात राज्यात मोठं संकट होतं. आणि या संकटामध्ये घरामध्ये, कुटुंबामध्ये माणसंच राहिले नाही. आणि करोना जर पसरायचा नसता तर त्यांनी सर्व कार्यक्रम बंद केले, लग्न कार्य बंद झाले, सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले. हे बंद करणं ह्या ठिकाणी जास्त फैलाव होऊ नये म्हणून दक्षता घेतली आणि देशामध्ये सर्वात जास्त इफेक्ट महाराष्ट्रामध्ये झालेला. आणि म्हणून छगुबाई चव्हाणचा जो फड होता, ज्या ठिकाणी 30-35 पोपट बेलापूरकर या शिर्डीतल्याच शिरापूर तालुक्यातलेच रहिवासी आहेत आणि ह्यांचा 30-40 व्यक्तींचा तमाशाचा फड असल्यामुळे त्यांनी अनेक वर्ष त्यांनी तमाशाच्या रूपाने, कलावंताच्या रूपाने लोकांना सेवा दिलेली आहे. कलाकारांनी जनतेचं मन जिंकलेले आहे. अशा व्यक्तीवर जो आघात झाला हा मोठा करोनाचा, त्या संदर्भात मी काल माहिती घेतली तर त्या ठिकाणी 2200 जे आता सांगितलं की कलाकारांची काय अडचणी आहे, की 2200, 2700, 3000 जे मानधन देतात ते फार कमी आहे प्रमाणात. त्या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून ते 5000 रुपये करावा आणि त्या कलाकारांना न्याय मिळेल ही भूमिका खासदार म्हणून माझी राहणार आहे. मी संबंधित विभागामध्ये आता मी माहिती घेतल्यानंतर काल मला कळवण्यात आलं होतं, मी संबंधित समाज कल्याण विभागाकडे माहिती घेतली, त्यांचा कसल्या प्रकारे अर्ज आला नाही, पण तो अर्ज देऊन ते मानधन कसं 5000, 6000 करण्याच्या संदर्भात मी खासदार म्हणून स्वतः, मी राज्याचे मुख्यमंत्री असेल, या ठिकाणी अमित देशमुख साहेब माझे सांस्कृतिक मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेबांना, त्या तिघांना भेटून ही विनंती करेल, या कलाकारांना न्यायाच्या रूपाने अनेक वर्ष गेले, वय संपलंय त्यांचं आणि या 3000 काय होणार नाही, त्यांना 5-6 रुपये जर दिलं, त्यांच्या वयाच्या मानाने मेडिकल खर्च देखील वाढलेला आहे आणि त्यांना औषध पाणी आणि त्या सांधाने 5 ते 6 रुपये त्यांच्या मागणीनुसार मी राज्याकडे आणि केंद्राकडे ती मागणी करून त्यांची पूर्तता करण्याचा खासदार म्हणून स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून तो प्रयत्न करतो. बरं, सर्व लोककलावंतांचं प्रतिनिधित्व करतायत रघुवीरजी आणि आताच खासदारांनी सांगितल्याप्रमाणे संबंधित मंत्र्यांकडे ते शिफारस करणार आहेत की हे मानधन वाढ करावी. काय प्रतिक्रिया आपली? रघुवीरजी, आवाज येतोय तुम्हाला? हो, येतोय. आताच खासदारांनी सांगितलं की संबंधित मंत्र्यांकडे शिफारस करणार आहे कलावंतांच्या मानधनामध्ये वाढ करण्याची. तुम्ही ऐकलं असेलच, काय प्रतिक्रिया? तसं खासदारांचं मी स्वागत करतो, त्यांनी जी घोषणा केली तिचंही स्वागत करतो. कारण काय आहे की दिवसाची भाकरी, सकाळ संध्याकाळची भाकरी आणि गोळ्या औषधं याला जो खर्च येतो तो दररोजच्या खर्चापेक्षा म्हणजे खूप 150, 200, 250 असा रोजचा खर्च आहे कलावंताचा, म्हणजे वयस्कर झालेल्या कलावंताचा. आणि त्यांना सरकारतर्फे 2022 रुपये, 2700 रुपये मिळतात. त्याच्यात त्यांचं कसं व्हायचं हा एक प्रश्न होता. तर खासदार साहेबांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे की मी त्याच्यात वाढ करण्याचा, त्यांना सांगून वाढ करण्याचा प्रयत्न करेन. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो तो वेळोवेळी आम्हाला असं लाईव्ह यायला लावू नका. तुम्ही आमच्या समस्या ताबडतोब सोडवा. सारखं आम्ही तुमच्या समोर यायचं, आमची गाणी गायची, हे म्हणजे बाकीच्या कुठल्या ह्याच्यात नाहीये, कुठल्या म्हणजे सृष्टीत नाही, सिने सृष्टीत नाही, नाट्य सृष्टीत नाही. मग तमाशा सृष्टीवरच ही कळा का? तर तमाशा सृष्टीकडे तुम्ही सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे, अजितदादा पवार साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे, अमितजी देशमुखांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि फक्त रघुवीर केरकरच नव्हे तर कितीतरी कलावंत उपेक्षित आहे. हाच कलावंत उपास मारीने मरतायत. कुणी मासळीचा धंदा करतय, कुणी गवंड्याच्या हाताखाली जातंय. म्हणजे त्यांना जी कामं माहीत नव्हती ती कामं आमची लोक करतायत. बिलकुल रघुवीरजी, आणि म्हणूनच तुमच्या या मागणीची दखल घेत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून स्वतः सदाशिव लोखंडे यांनी तसं जाहीर केलंय की मी शिफारस करेन संबंधित मंत्र्यांकडे आणि तुम्हाला दिलं जाणारं, कलावंतांना दिलं जाणारं मानधन हे वाढवलं जावं अशी मागणी ते करणार आहेत. तुमचं दोघांचेही धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल.
यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. यंदा होणाऱ्या आषाढी वारीवरती कोणतेही निर्बंध नाहीयेत आणि त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असताना आता एसटी महामंडळानं सुद्धा वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळ आता 4700 जादा विशेष बसगाड्या सोडणार आहे आणि तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. आषाढी यात्रेसाठी जादा बसेस 6 ते 14 जुलै दरम्यान धावणार आहेत. वाखरी रिंगण सोहळ्यासाठी 200 बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आता बातमी आहे राज्याची चिंता वाढवणारी, कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हा सातत्यानं वाढतोय. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. काल राज्यामध्ये एकूण 4024 नव्या रुग्णांची भर पडली आणि यामध्ये निम्म्याहून अधिक रुग्ण हे एकट्या मुंबईतलेत. 2 कोरोना मृत्यूंची देखील काल नोंद झाली. शिवाय ओमायक्रॉनच्या BF5 व्हेरियंटच्या 4 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यामध्ये सातत्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे चौथी लाट येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातच शाळा कॉलेजेस सुरू झालेत. प्रशासनाची चिंता त्यामुळे आणखीनच वाढतीये. तर मुंबईतील कोरोनाचा वाढता आलेख आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 11 जून रोजी मुंबईमध्ये 1745 इतकी एका दिवसातली कोरोना रुग्णसंख्या होती. ती 12 जूनला वाढून 1803 इतकी झाली. मग 13 जून रोजी रुग्णसंख्या कमी नोंदवली गेली, 1118 इतकी. मग 14 जून रोजी 1724 इतके रुग्ण सापडले एकट्या मुंबईमध्ये. तर 15 जूनला हा आकडा बराच वाढलाय, तो 2293 वरती जाऊन पोहोचला. नागपूरमध्ये तर B5 व्हेरियंटचे रुग्ण आढळलेत. 2 जणांना B5 व्हेरियंटचा संसर्ग नागपुरात झालाय. त्यामुळे नागपूर प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागपुरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते आणि गेल्या 24 तासात 50 नवे रुग्ण एकट्या नागपुरात सापडलेले आहेत आणि त्यातही B5 या व्हेरियंटचे 2 रुग्ण सापडलेले आहेत. या व्हेरियंटचा संसर्ग नागपुरात 2 रुग्णांना झालेला आहे आणि एका दिवसात नागपूरमध्ये 50 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आणि त्यातील 2 जणांना B5 व्हेरियंटचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नागपूर प्रशासनाची चिंता सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढतीये, कारण संख्या पुन्हा एकदा वाढतीये. नागपुरात देखील एका दिवसात 50 रुग्ण सापडलेत आणि त्यापैकी 2 रुग्ण हे B5 व्हेरियंटचे. मुंबईकरांसाठी लवकरच ट्रॅव्हलेटरची सोय उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी रेल्वे स्टेशन आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानकाला हा ट्रॅव्हलेटर जोडला जाणार आहे. सध्या केवळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरतीच प्रवाशांना त्यांचं सामान घेऊन जाणं सोपं व्हावं यासाठी ते लावण्यात आलेत. मात्र आता हे ट्रॅव्हलेटर रेल्वे स्टेशनवर सुद्धा लावले जाणार आहेत. जवळपास 500 मीटर लांबीचा हा ट्रॅव्हलेटर असणार आहे आणि तो बसवण्यासाठी जवळपास 6 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आता बातमी आहे शिर्डीमधून. भारत गौरव योजनेअंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे ही शिर्डीमध्ये दाखल झाली. मंगळवारी कोईम्बतूर इथून निघालेली ही रेल्वे शिर्डीमध्ये पोहोचली. 6:30 वाजता सकाळी शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावरती 810 प्रवाशांना घेऊन ही रेल्वे पोहोचली. रेल्वे प्रशासनाने एका खासगी सर्व्हिस प्रोव्हायडरला 2 वर्षांसाठी भाडे तत्वावरती ही ट्रेन दिली आहे आणि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळात आणखी खासगी रेल्वे धावण्याची शक्यता आहे. सेकेंड AC कैबिन है, थर्ड AC है और स्लीपर भी है. और इस पे ये डिफरेंस हुआ है कि पूरा ऑन बोर्ड है ना, हम लोग का क्लीनिंग सर्विस ऑन बोर्ड 24/7 चलते रहता है. मॉर्निंग 6 to 10 कंटिन्यूस चलते रहता है. 10 o'clock to 6 o'clock इन द नाइट विल बी डूइंग ऑन रिक्वेस्ट सर. ऑन रिक्वेस्ट कर देंगे जो भी रिक्वेस्ट है. और दूसरी बात यह है कि अंदर का अपहोल्सरीज सब कुछ चेंज्ड है और भी थोड़ा कुछ काम है पेंडिंग, वो जो नेक्स्ट ट्रिप पे हम लोग पूरे कर देंगे. और इस पे ऑन बोर्ड रेडियो जॉकी अवेलेबल है जो इंडिया में पहिली बार आहे. तर काही लोकांचा या गोष्टीशी विरोध होता की हे खाजगी आहे असं तसं म्हणत होते. पण जे गाडीत आले ते प्रवासी एकंदरीत मी आता अभ्यास केला सगळे इतके खुश आहेत की आनंद गए. एकदम बढ़िया क्लीन है. अभी उसका क्लीनिंग करने के लिए तो आदमी है, उसका एकदम साफ सफाई है. अभी उसका खाना भी उसका एकदम बढ़िया मिलता है. अभी इधर का खाना भी अच्छा है. अभी आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात तुम्ही पाहणार आहात स्पीड न्यूजमध्ये.